राज्यातील तेली समाजाच्या प्रलंबित 18 मागण्या मार्गी लावण्यासाठी येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल। तसंच तेली समाजाच्या भवनसाठी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा येत्या 1 महिन्यात घेतला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली। तेली समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते। सन 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपच सत्तेत येणार असल्यानं आमदार विजय वडेट्टीवार यांनी आता फार काळ विरोधी पक्षात राहू नये अशी खुली ऑफरही आमदार बावनकुळे यांनी दिली। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं राज्यातील तेली समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आज कोल्हापुरात पार पडला। नामदार चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला। या मेळाव्यात बोलताना प्रारंभी भूषण कार्डिल्ले, पोपटराव गवळी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी तेली समाजाच्या मागण्यांचा उल्लेख भाषणात केला। यामध्ये संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र दर्जा द्यावा, मंगळवेढा इथं महात्मा बसवेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी 50 एकर जागा आणि 100 कोटी रुपये निधी मंजूर करावा, तेली समाज भवनासाठी मुंबईत 5 एकर जागा मंजूर करावी, तेली समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावं, दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावर बोलताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील तेली समाजाच्या प्रलंबित 18 मागण्या मार्गी लावण्यासाठी येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल। तसंच तेली समाजाच्या भवनसाठी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा येत्या 1 महिन्यात घेतला जाईल अशी घोषणा केली। आणि मी तुम्हाला वचन देतो, माझ्या पेनात जेवढी क्षमता आहे तेवढी पूर्ण क्षमता मी वापरेल आणि माननीय देवेंद्रजीचा पूर्ण साथ घेऊन निश्चितपणे ज्या 18 समस्या माझ्यासमोर त्या ठिकाणी भूषण कार्डिल्लेजी आपण दिल्या आहेत, या 18 समस्येची बैठक मी या 15 दिवसामध्ये विजय वडेट्टीवारजी आपण सर्व आधी माझ्या दालनात मी घेईल। जवळपास 50-60% प्रश्न माझ्या दालनात संपेल। तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे या मेळाव्यामध्ये मला बोलून 18 विषय दिलेले आहेत, या सर्व विषयामध्ये कायदेशीर बाबी पूर्ण करून समाजाला पूर्ण न्याय देण्याची भूमिका मी पार पाडेल। आपल्या ठाण्यातली जी मुंबईची जागा आपण मागितली आहे, मी या ठिकाणी कार्डिल्लेजी, गजुनाना या महिन्यामध्ये मी मंत्रिमंडळात जाईल आणि आपल्या तेली समाजाची जागा मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, काळजी करू नका। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सुट्ट्या तेल विक्रीवर बंदी घातली आहे। यामुळे तेली समाज अडचणीत आलाय, त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी मेळाव्यात पुढे आली। त्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत निर्णय घेतला जाईल असं आमदार बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। तेली समाजातील नव्या पिढीनं सुशिक्षित आणि संस्कारित होऊन देश बळकट करावा असं आवाहनही बावनकुळे यांनी केलंय। सन 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपच सत्तेत येणार असल्यानं आमदार विजय वडेट्टीवार यांनी आता फार काळ विरोधी पक्षात राहू नये अशी खुली ऑफरही आमदार बावनकुळे यांनी दिली। वडेट्टीवारजी, आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। पण एक गोष्ट खरी आहे की त्यांना संधी मिळणार आहे का 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारजी, नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका। कारण मी आणि देवेंद्रजी तुमचे फार जवळचे मित्र आहोत, दोघंही घरातले आहोत। आमदार विजय वडेट्टीवार यांचंही यावेळी भाषण झालं। 8 डिसेंबरपर्यंत शासनानं तेली समाजाच्या मागण्या मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी गजानन शेलार, रोशन कर्डिले, संजय विभूते, निलेश संकपाळ, संदीप मुंडेकर, राजाभाऊ लोखंडे, उदय करपे, सत्यजित सांगावकर, विश्वनाथ माळकर, गजुनाना शेलार यांच्यासह समाजातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।